श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 185 आता आपण पाहूया. तैसे आनी आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. अरे अर्जुना, भलत्या वेळेला जर तू भलतेच करू लागलास तर हित न होता अनहित होईल, म्हणून तू आता सावध हो. 186वी ओवी. वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. तू उगीचच व्याकुळ झाला आहेस. तुझा जो स्वधर्म आहे तो आचरणे हे कोणत्याही वेळी आणि कोणत्याही काळी अयोग्य नाही. पुढची ओवी 187. जैसे मार्गेची चालता आपावो न पवे सर्वथा, का दीपा आधारे वर्तता नाडळी जे. इथे ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर दृष्टांत देत आहेत. ते म्हणत आहेत की जर तुम्ही अंधाऱ्या रस्त्याने चालला आहात, पण जर हातामध्ये दिवा असेल तर तुम्ही रस्त्यामध्ये अडखळणार नाही. हे जसं त्याचप्रमाणे जीवनामध्ये जर अर्जुना तू स्वधर्म पाळलास तर तुला अडचण येणार नाही. तुला हे सर्वोच्च मूल्य जे आहे ते सहजपणे प्राप्त होईल. आता इथे या ओवीतून आपण काय शिकायचं तर इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपलं कर्तव्य हे नेहमीच दुसऱ्यांवर अवलंबून असतं. आपण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वागताना मात्र जशास तसे वागतो. बहिणाबाई नावाची एक अत्यंत सात्विक वृत्तीची स्त्री तुकाराम महाराजांची शिष्या होती. त्यांच्यानंतर ती समर्थांकडे जात असते. तिने आपल्या आत्मचरित्रामध्ये असं लिहून ठेवलं आहे की तिचा नवरा हा अत्यंत रागीट होता, संतापी होता. एकदा ती एका कीर्तनाला गेली. तिच्याबरोबर तिचं वासरूही कीर्तनाला गेलं आणि कीर्तनामध्ये लोक गडबड करायला लागली, परंतु ते वासरू मात्र स्वस्थ बसून होते. कथा सुरू झाली की त्या वासराच्या डोळ्यातून अश्रू येत असत. एक माणूस कीर्तनामध्ये आलेला होता आणि त्याने हे दृश्य पाहिलं आणि घरी जाऊन तिच्या नवऱ्याला सांगितलं. हे ऐकून तिचा नवरा संतापला आणि तिने या बहिणाबाईला बांधून घातलं आणि अतिशय बडवलं. आपल्या मालकिणीला तिच्या नवऱ्याने मारलं हे पाहून त्या वासराला देखील खूप वाईट वाटलं आणि त्या वासराने सुद्धा 2 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. नंतर ती म्हणाली की माझं कर्तव्य काय आहे. नवरा ज्याप्रमाणे वागवील तसे मी वागायचं आणि तो जे काही भोग मला देईल ते मी भोगायचं. काही दिवसांनी असं घडलं की एकाएकी तिच्या नवऱ्याच्या अंगाला खाज येऊ लागली आणि आगाग होऊ लागली. बरेच उपाय केले, परंतु ही शरीराची आगाग आणि खाज काही थांबेना.
यावर एका सद्गृहस्थांनी त्यांना सांगितलं की तू बायकोशी नीट वागत नाहीस, त्याचं हे भगवंतानी दिलेलं प्रायश्चित्त आहे. यावर तो नवरा आपल्या पत्नीच्या पाया पडला आणि क्षमा मागितली आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीही बहिणाबाईला त्रास दिला नाही. अशी कथा या बहिणाबाईंनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर ही कथा सांगण्याचं तात्पर्य काय की समोरचा माणूस कसाही वागू दे, आपण आपलं कर्तव्य आणि आपलं कर्म अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने करायचं. नंतर त्याचे परिणाम जे काही व्हायचे असतील ते होत. आणि आपली भगवंतावर दृढ श्रद्धा असली म्हणजे झालं. भगवंत पाहतो आहे या भावनेने आपण सगळ्या गोष्टी कराव्या. ज्ञानेश्वर महाराज कर्तव्याचं महत्त्व पुन्हा पुन्हा आपल्याला पटवून देतात आणि अर्जुनाला ते सांगतायत, अर्जुना तुझ्यासारख्या महारथी असणाऱ्या योद्ध्याला हे युद्ध वाट्याला येणं ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आपल्याकडे अशी कल्पना आहे की एखादा जर रणांगणावर लढत असताना मेला तर तो स्वर्गामध्ये जातो. आणि म्हणून गीतासुद्धा म्हणते की जर अर्जुना तू लढाईत मृत्यू पावलास तर निश्चितपणे स्वर्गामध्ये जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीचा राजा होशील. म्हणजे दोन्ही बाजूनी तुझा फायदाच आहे. आपण काय करतो व्यवहारामध्ये वागत असताना, मुलगा आपलं ऐकत नाही, सून माझ्याशी बोलत नाही, आपण घरामध्ये नकोसे झालेलो आहोत. असं असून सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करणं आणि त्याच घरामध्ये त्याच माणसांबरोबर राहणं हे खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण आहे. परंतु आपण चांगलं वागून सुद्धा, आपलं कर्तव्य करून सुद्धा लोक आपल्यावर टीका करतातच, आपल्याला दोष देतातच. अशा वेळेला आपण असं समजावं की ही माझी परीक्षा होते आहे आणि या परीक्षेमध्ये जर मी पास झालो तर मी परमार्थाला लायक होईन. बायको जरी आपल्यावर टीका करत असली, ती जरी आपल्याला नावं ठेवत असली, तरी आपण बायको म्हणून तिच्यावर प्रेम करणं आणि आपलं नवरा म्हणून असणारं कर्तव्य करणं हे आपल्याला साधतंय का हे ज्याचं त्याने तपासून बघावं. आता भगवद्गीता म्हणजे नेमकं काय आहे तर हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. अर्जुन प्रश्न विचारतोय आणि भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तरं देतात. योग वासिष्ठ नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवान श्री प्रभू रामचंद्र हे प्रश्न विचारत आहेत आणि त्यांचे गुरु वसिष्ठ महामुनी हे त्यांची उत्तरं देत आहेत. दासबोध हा सुद्धा ग्रंथ संवादाच्याच प्रकारातला आहे. परंतु इथे रामदास स्वामींनीच स्वतःच प्रश्न निर्माण करून श्रोत्यांना काय प्रश्न येऊ शकतील असे प्रश्न स्वतःच विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच दिलेली आहेत. अशा प्रकारे संवादात्मक जे काही ग्रंथ आहेत त्यामध्ये प्रश्नोत्तरांबरोबरच इतरही काही गोष्टी येतात आणि म्हणून हे ग्रंथ वाचणं अत्यंत आनंदाचं असतं, बहारदार असतं, रमणीय असतं आणि मनोरम असतं. भगवंतानी अर्जुनाला
सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीचे 39 श्लोक हे सांख्ययोगाचे आहेत आणि पुढचे श्लोक कर्मयोगाचे आहेत. सांख्ययोग सांगताना पहिल्यांदा भगवंतांनी तत्त्वज्ञान सांगून मग अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अर्जुन म्हणतो की माझा स्वभाव हा जवळजवळ मेलेलाच आहे, कारण माझ्या मनामध्ये ज्या क्षणी कारुण्य उत्पन्न झालं, ममता निर्माण झाली, त्याच वेळेला माझा स्वभाव मृत झाला. त्याचा परिणाम असा झाला की मी काय करावं हेच मला कळेनासं झालं. अन्यथा अर्जुनाचा स्वभाव हा अत्यंत आक्रमक होता. तो तसा भिडस्त किंवा संकोची स्वभावाचा नव्हता. जो प्रत्यक्ष भगवान शंकरांबरोबर लढला त्याच्याबद्दल काय बोलावं. परंतु आता मात्र समोरच्या बाजूला आपले आजोबा आहेत, आपले गुरु आहेत, आपले हितचिंतक आहेत, आपले नातेवाईक आहेत, हे सगळं बघून तो यांच्याबरोबर युद्ध कसं करावं या मोहामध्ये तो अडकला आणि तो युद्धच करणार नाही असं म्हणून आपल्या हातातलं धनुष्यबाण खाली टाकून अत्यंत खिन्न उदास होऊन बसून राहिला. भगवंताने त्याला गीता सांगून लढाई करण्यास प्रवृत्त केले. अर्जुन म्हणतोय, कृष्णा, माझ्या या सगळ्या नातेवाईकांना मारून मी कसा बरे सुखी होईन. यावर भगवंत म्हणतात, अर्जुना, असं युद्ध वाट्याला येणं हे अत्यंत भाग्यवान लोकांचं लक्षण आहे. यांना आम्ही मारले तर कायमचे नरकात जाऊ अशी दुसरी शंका अर्जुनाने विचारली. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे बाबा, ही युद्ध करण्याची संधी अनायासे प्राप्त झाल्यामुळे तुझ्यासाठी जणू काही स्वर्गाचं द्वारच उघडलं गेलं आहे. असं असताना तू नरकाची भाषा का बोलतोस. पुढे अर्जुन म्हणतो की यांना मारून मला पाप लागेल. तेव्हा भगवान सांगतात, अरे हे युद्ध तुझ्यावर लादलं गेलेलं आहे आणि हे अधर्माबरोबर धर्माचं युद्ध आहे. हे धर्मयुद्ध आहे. त्यामुळं हे युद्ध केल्याने तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या. गीता आपल्याला जे काही शिकवते ते फार अप्रतिम आहे. गीता म्हणते, जे तुम्हाला करावंसं वाटत नाही असंच कर्म जेव्हा कर्तव्य म्हणून तुमच्या पुढे येऊन उभं राहतं, त्यावेळेला ते तुम्ही अगदी मनापासून करा, आनंदाने करा, प्रेमाने करा. आणि भगवान श्रीकृष्णांना हेच आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आता आपण ओवी क्रमांक 188 बघूया. तयापरी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. हे अर्जुना, अशा प्रकारे तू जर स्वधर्माने वागायला लागलास तर तुझ्या कामना, सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि सहजपणे पूर्ण होतील. पुढची ओवी 189. म्हणून या लागी पाही तुम्ही क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. आणि म्हणून अर्जुना, तुमच्यासारख्या क्षत्रिय माणसांना
संग्रामाशिवाय, युद्ध करण्याशिवाय अन्य कुठलीच गोष्ट ही योग्य नाही, उचित नाही. ओवी क्रमांक 190. निष्कपटा व्हावे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आपण मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कपट न धरता निष्कपट होऊन समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करावे. युद्ध कसं करावं हे तुला माहीतच आहे, त्यामुळे मी काय सांगणार. अनेक वेळेला व्यवहारामध्ये सुद्धा असं होतं की नेमकं काय करावं हे आपल्याला समजत नाही. करावं का करू नये असा मोठा प्रश्न पडतो. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे धर्मयुद्ध आहे आणि हे तुझ्यावर लादलं गेलं आहे, त्यामुळे हे तुला करावंच लागणार आहे. इथे कुठल्याही प्रकारे अधर्माचा प्रश्नच निर्माण होत नाही, कारण समोरची ही सारी मंडळी अधर्मानेच वागणारी आहेत आणि अधर्माचा नाश करणं आणि धर्माची स्थापना करणं हेच तुम्हा क्षत्रिय लोकांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.